मामाश्री सम्राट युधिष्ठिर, आता तर तू तुझं सगळं राजकोष आणि तुझी सगळी संपत्ती माझ्या भाच्याकडून हरून गेलाय. आता तू काय लावतो डावर सांग. बोल युधिष्ठिर, आता तू काय लावतोय डावर. आता का मैदान सोडून पळून जातो असंच वाटतंय. अरे दुर्योधन, आमच्या रक्तात पण क्षत्रियांचे रक्त आहे. आम्ही पण युद्ध आणि डाव सोडून पळून जात नाही. आता या सारीपाटाच्या खेळामध्ये मी माझे चारी भाऊ आणि मी स्वतः या डाववर लागत आहे. भाताश्री, लावून टाक एक डाव आणि जिंकून घे सगळं हरलेलं. धन दौलत शस्त्र अस्त्र राजपाट. ठीक आहे, मी लावतो एक डाव. मामा, 10 पाहिजे. 10. मामाश्री, आपण जिंकलो. मामाश्री, आपण जिंकलो. बोल युधिष्ठिर, आता काय लावतोय डाव मध्ये. काय लावतोय. आता तर सगळं संपलंय. आता माझ्याकडे काहीच नाही आहे. मी आता निर्धन झालोय. सगळं संपलंय आता. अरे सम्राट युधिष्ठिर, आता तू तुझ्या भावांसोबत तू स्वतःला हरवून बसलाय. आता तू दुर्योधनचा दास बनून गेला आहे. दास. पण तरी तुझ्याकडे अजून एक सर्वात अनमोल हिरा बाकी आहे. अनमोल हिरा. नाही, आता माझ्याकडे कोणताच हिरा बाकी नाही आहे. कोणताच हिरा बाकी नाही. नाही सम्राट, नाही, अजिबात नाही. तुझ्याकडे अनमोल हिरा आहे. अनमोल हिरा. पंचाली द्रौपदी. पंचाली द्रौपदी. अरे भाताश्री, पत्नी दासी म्हणून राहील आणि राजा दास. द्रौपदीला पण डावमध्ये लावून टाक. जर आपण जिंकले तर राजपाट, सैन्य, धन दौलत सगळं तुमचं. आणि हरले तर 5 पती दास झालेच आहेत. पत्नी पण दासी बनून राहील. खेळ सम्राट युधिष्ठिर, आता हा अंतिम डाव आहे. खेळ. तूच जिंकशील. मामाश्री, 12 पडायला पाहिजे. 12. हा डाव आपणच जिंकायचा आहे मामाश्री. 12 पडायला पाहिजे मामा. हातात आलेला हिरा हातातून जायला नाही पाहिजे मामा. मामाश्री. अवश्य मिळेल भाजीराव. आपण जिंकलो समजा.
द्रौपदीला पण शिकलो. दुःशासन, द्रौपदीला घेऊन ये. नाही ऐकली तर ओढून घेऊन ये. डमडमाक डमढम, जशी तुमची आज्ञा भ्राताश्री, आत्ताच येतो द्रौपदीला घेऊन. तुम्ही पाचही भाऊ डाववर लागले आणि मला पण या डाववर लावलं. हा डाव होता ना युद्ध. अरे तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. तुम्ही जर या डाव मध्ये हरले तर मला या डाव मध्ये लावायचा काय अधिकार होता. त्रेतायुग मध्ये रावणाने सीताहरणाचे पाप केले होते. तेव्हा सीता मातेने लक्ष्मण रेखा पार करण्याची चूक केली होती. पण या रावणाने स्वतःच लक्ष्मण रेखा पार केली आणि एका स्त्रीला केस पकडून ओढून आणण्याची हिंमत केली आहे. तुमच्यामध्ये सगळे शक्तिशाली आहे. कोणी सर्वश्रेष्ठ गदाधारी, तर कोणी सर्वश्रेष्ठ धनुर्धर, तर कोणी महारथी. तुम्ही माझे पाचही रक्षक माझ्या लाज रक्षणाची शपथ घेतली तर तुमच्या समोर माझी लाज लुटली जात आहे. आज माझी लाज लुटणाऱ्या नराधमांसोबत कोणता न्याय देत आहात? कारण तुम्ही दास बनले आहात. दास. दुःशासन, द्रौपदीला निर्वस्त्र कर. दुःशासन, निर्वस्त्र. तू काय विचार करतोयस? माझ्या आज्ञेचे पालन कर दुःशासन. नाही नाही, दुष्ट दुःशासना. जोपर्यंत संसारिक प्राण्यांची मदत मागत होती तोपर्यंत भगवान नाही जाऊ शकत. जेव्हा द्रौपदीनं निराश होऊन मला मदत मागितली तर मी लगेच तेथे पोहोचलो. पण या कलियुगात असेच अन्याय होत राहतील. म्हणून जेव्हा जेव्हा या कलियुगात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतील तेव्हा तेव्हा तुम्हालाच श्रीकृष्ण व्हावे लागेल.